जरा विचार करा, एका अशा रत्नाचा जे जमिनीखाली नाही तर थेट झाडावर उगवतं. हो, एकदम गडद जास्वंदी रंगाचं, जणू काही भारताच्या किनारपट्टीची सगळी रहस्य त्यात सामावली आहेत. आणि गंमत म्हणजे याचा रंग जेवढा सुंदर आणि आकर्षक आहे, तेवढेच याचे गुणधर्मही जबरदस्त आरोग्यदायी आहेत. अहो, फक्त विचार करा, आपल्या प्राचीन ग्रंथांनी याला काय उपमा दिली आहे. उन्हाळ्याचा तरल हिरा म्हणजे लिक्विड डायमंड आणि आरोग्याचा त्रिमुखी देव. आता या नावांवरूनच कल्पना येते की या फळाच्या आत किती मोठी शक्ती दडलेली असेल. तर मग प्रश्न हा आहे की असं कुठलं जादुई फळ आहे जे एकाच वेळी आपल्या 3 मोठ्या आरोग्य चिंतांवर उपाय म्हणून काम करतं, म्हणजे आपलं पचनही सांभाळतं, हृदयाची काळजीही घेतं आणि त्वचेलाही तजेलदार ठेवतं. आहे की नाही कमाल? चला, आज आपण याच रहस्याचा छडा लावूया. चला तर मग, आता जास्त ताणून न धरता या रहस्यावरचा पडदा उचलूयाच. या जादुई फळाचं नाव आहे आपलं सगळ्यांचं लाडकं कोकम. हो, शास्त्रीय भाषेत याला गॅर्सिनिया इंडिका असंही म्हणतात. आणि याला भारताचं रक्ताभास सोनं का म्हणतात तेही आपल्याला पुढे कळेलच. उगाच नाही म्हणत. तर हे कोकम म्हणजे आहे तरी काय? सोप्या शब्दात सांगायचं तर कोकणच्या मातीतून आलेलं एक वरदान आहे. त्याचा तो गडद जांभळट लाल रंग आणि जिभेवर रेंगाळणारी ती आंबट तुरट चव, वाह, हीच तर त्याची खरी ओळख आहे. एकदम फ्रेश करून टाकणारी चव. आणि ऐका, ही गोष्ट तर खरंच थक्क करणारी आहे. तुम्हाला माहिती आहे एका कोकमच्या झाडाचं आयुष्य किती असतं? तब्बल 100 ते 150 वर्ष. म्हणजे विचार करा, एकच झाड आपल्या 4 ते 5 पिढ्यांचं पोषण करू शकतं. केवढा मोठा वारसा आहे हा निसर्गाचा, नाही का? पण प्रश्न पडतो की या एका छोट्याशा फळात एवढी ताकद येते तरी कुठून? याचं उत्तर दडलंय त्याच्या आत असलेल्या 5 महायोद्ध्यांमध्ये. हो, हेच 5 घटक आहेत जे कोकमला एक खरंखुरं सुपरफूड बनवतात. तर हे आहेत कोकमचे 5 सुपरस्टार्स. नावं थोडी अवघड वाटू शकतात, पण काम जबरदस्त आहे. पहिला हायड्रॉक्सी सिट्रिक ॲसिड म्हणजे HCA, दुसरा गार्सिनॉल, तिसरे सायटॉल्स आणि पॉलिफिनॉल्स, चौथा टॅनिन आणि 5वे म्हणजे इतर अनेक अँटीऑक्सिडंट्स. यातला जो पहिला आहे ना, HCA, तो तर वजन आणि पचनसंस्थेचा राजाच आहे असं समजा. याचं काम काय तर शरीरात चरबी बनवण्याची प्रक्रिया तब्बल 50% कमी करायची आणि सोबतच आपली पचनशक्तीसुद्धा वाढवायची. आता दुसरा योद्धा आहे गार्सिनॉल. याला तुम्ही शरीरातली सूज म्हणजे इन्फ्लामेशन विझवणारी तलवारच म्हणू शकता. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हा सफरचंदापेक्षा 200 पट जास्त शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. त्यामुळे शरीरातील सूज कमी करण्यासाठी याचा खूप मोठा हातभार लागतो. बरं, आणि तिसरे आहेत सायटॉल्स आणि पॉलिफेनॉल्स. हे कोण आहेत? हे आहेत आपल्या हृदयाचे बॉडीगार्ड्स. यांचं मुख्य काम म्हणजे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी 30 ते 40% खाली आणणं. केवढी मोठी मदत आहे ही हृदयासाठी. ठीक आहे, तर हे झालं विज्ञान. पण आता बघूया की हे सगळं प्रत्यक्षात आपल्या शरीरावर काय जादू करतं. चला, कोकमच्या 3 सर्वात मोठ्या आणि चमत्कारी फायद्यांवर एक नजर टाकूया. कोकमचा जो सर्वात मोठा आणि सगळ्यात जास्त प्रसिद्ध फायदा आहे तो म्हणजे पोटाच्या समस्यांवर मिळणारा त्वरित आराम. खरंच आपल्या पचनसंस्थेसाठी हा एका खऱ्या मित्रासारखा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा जुलाबासारखा त्रास होतोय तर कोकम घेतल्यावर फक्त 2 ते 3 तासांमध्ये पूर्ण आराम मिळतो. विचार करा, एवढा जलद आणि प्रभावी उपाय निसर्गाने आपल्याला दिला आहे. आता बोलूया उन्हाळ्याबद्दल. अंगाची लाही होते, जीव अगदी हैराण होतो. अशा वेळी कोकम म्हणजे खरंच अमृतापेक्षा कमी नाही. ते शरीराला आतून एकदम थंड ठेवतं आणि उष्माघातापासून आपलं संरक्षण करतं. आणि हे बघा, हे चित्र किती छान समजावतंय. उष्णतेमुळे आपलं शरीराचं तापमान वाढतं, बरोबर? पण कोकम प्यायल्यावर तेच तापमान 2 ते 3 अंशांनी खाली येतं. म्हणजे जणू काही शरीरात एक नॅचरल AC बसवल्यासारखंच की. ठीक आहे, आता वळूया हृदयाकडे. मी आधी म्हटल्याप्रमाणे कोकम आपल्या हृदयासाठी एका रक्षकाची भूमिका बजावतं. ते खराब कोलेस्ट्रॉलला नियंत्रणात ठेवतं आणि आपल्या रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवायला मदत करतं. आणि गंमत बघा, जेव्हा हे खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येतं तेव्हा हृदयरोगाचा धोका तब्बल 50% कमी होऊ शकतो. 50%! हा काही छोटा आकडा नाहीये, हा खरंच खूप मोठा फरक आहे. चला तर मग, आता हे सगळं ऐकल्यावर तुम्हालाही वाटत असेल की कोकमला आपल्या आयुष्याचा भाग बनवायलाच पाहिजे. आणि चांगली गोष्ट ही आहे की हे खूप सोपं आहे. याचा सर्वात सोपा आणि चविष्ट मार्ग म्हणजे कोकमचं थंडगार सरबत. आणि हे आरोग्यदायी सरबत बनवणं तर अगदी सोपं आहे.
काय करायचं? 4-5 सुकी कोकमं घ्या, रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी ती चांगली कुस्करून घ्या आणि ते पाणी गाळून घ्या. मग त्यात आपल्या आवडीप्रमाणे गूळ किंवा साखर, थोडी जिरेपूड आणि चवीसाठी चिमूटभर मीठ टाका. झालं, आपलं ताजंतवानं करणारं सरबत तयार. आता हे खरं आहे की कोकम अमृतासारखं आहे, पण आपल्याला माहीतच आहे की कोणतीही गोष्ट प्रमाणातच घेतलेली बरी. तर मग आयुर्वेदानुसार आणि आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून याचा योग्य वापर कसा करायचा हे समजून घेणंही महत्त्वाचं आहे. इथे गणित एकदम सोपं आहे. उन्हाळा आहे, मग कोकम आपला जीवलग मित्र. दिवसातून 2-3 ग्लास आरामात पिऊ शकता. पण हिवाळ्यात त्याचा स्वभाव थंड असल्यामुळे थोडं प्रमाणच घेतलेलं चांगलं, नाहीतर थंडी वाजू शकते. आणि आयुर्वेदसुद्धा अगदी हेच सांगतं. आयुर्वेदात कोकमचा स्वभाव शीत म्हणजेच थंड मानला जातो आणि म्हणूनच ते शरीरातील पित्त म्हणजे उष्णता कमी करण्यासाठी एक सर्वोत्तम नैसर्गिक उपाय ठरतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, साधारणपणे कोकमचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाही. पण ज्यांना तीव्र ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी ते थोडं कमी प्रमाणात घ्यावं. आणि हो, जर किडनीचा काही आजार असेल किंवा रक्त पातळ करण्याची औषधं सुरू असतील तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर मग जाता जाता ही घोषणा लक्षात ठेवूया. कोकम खा, उन्हाळा विसरा आणि निरोगी सुंदर रहा. खरंच निसर्गाने दिलेलं हे लाल जांभळं रत्न आपल्या आरोग्यासाठी एका मोठ्या वरदानापेक्षा कमी नाही. चला त्याचा स्वीकार करूया आणि निरोगी राहूया.